आता मित्रांनो आपण हिशोब काढणार आहे। साधारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबा साधारण एक जर्सी गाई 4,500 ते 7,000 पर्यंत एका वेतामध्ये आपल्याला दूध देते। तर आता आपण जर हिशोब काढला त्याचा समजा आपण 4,500 ते 7,500 म्हणतोय, पण आपण राऊंड फिगर 5,000 लिटर दूध धरू साधारणपणे। 5,000 लिटर दूध आता सध्याचा रेट आहे 40 रुपये, साधारणपणे 40च आहे। एखादा रुपया इकडे तिकडे होऊ शकतो, जास्तच असेल, पण 5,000 गुणिले 40 केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक गाई एका वर्षामध्ये 2 लाखाचं उत्पन्न देते, फक्त एक गाई। आता त्याच्यामधून खर्च किती होतोय, कारण साधारणपणे आता खर्च निम्म्यापेक्षाही निम्म्याला निम्मा होणारच आहे। आता जर चारा विकतचा तुम्ही घेत असाल तर त्याच्यापेक्षा जास्त तुमचा खर्च होणार आहे। तर तुम्हाला एक गाई एका वेताला साधारणपणे 5,000 लिटर दूध देत असेल तर त्या 5,000 लिटर दुधाचं 2 लाख रुपये होतात। आता या 2 लाख रुपयामधून आपण जरी निम्मा खर्च वजा केला तरी आपल्याला एक लाख रुपये एका गायीमधून राहतात। पण साधारणपणे आता विषय काय असतो की बाबा आपला अतिरिक्त खर्च जास्त होतो, त्याच्यामुळं ठीक आहे आपण 80,000च पकडू। तर असे आपल्याला एक गाई एका वेतामध्ये 80,000 रुपये निव्वळ नफा देऊ शकते। फक्त त्याला काही कंडिशन आहेत। फक्त आपल्याला ते गायींचं आपल्या गोठ्याचं सर्व योग्य पद्धतीनं नियोजन करायचं आहे। आता त्या नियोजनामध्ये मी पुढं सांगणारच आहे काय काय करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता साधारणपणे 5-6 गायी प्रत्येक शेतकऱ्यांकडे असतात। जरी तुमच्या 5 गायी असतील तरी एका वर्षामध्ये तुम्हाला साधारणपणे 8-45 4 लाख रुपये साधारणपणे नफा देणार आहेत। फक्त त्याला काही कंडिशन आहे, त्या कंडिशन काय आहे ते आपण जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू। तर त्या कंडिशन काय आहेत मित्रांनो, की तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये सुरू करताना आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबा ज्या मी डेअऱ्यांवर भेटी दिलेल्या आहेत त्यांना सगळ्यात जास्त ज्या लोकांना दुग्ध व्यवसाय परवडत आहे ते लोक काय करतात, अशा पद्धतीने सर्व जमा खर्च लिहून ठेवतात। सर्व माझा बाबा खर्च किती झाला आहे, आता मी सांगितलं तुम्हाला की बाबा एक गाय साधारणपणे एका वेताला किती दूध देऊ शकते, तर ती लोक हे सर्व हा हिशोब काढत असतात। आता समजा कारण काही लोकांना जास्त, आता आपण 5,000चा हिशोब काढला तर त्याच्यापेक्षाही जास्त दूध देणाऱ्या गायी आहेत। आपण ह्या नॉर्मल गायी धरल्या, आपण एक दिवसाला 20 लिटरच्या आसपास दूध देणाऱ्या गायी धरल्या। साधारणपणे आता 20 लिटर देणारी दूध गाय साधारण 3 ते 3.5 महिने देते बरोबर दूध 20 लिटर, पण त्याच्यानंतर थोडं थोडं कमी येत जाते। मग त्या हिशोबावर आपण 5,000 लिटर धरलेलं आहे। आता ती लोक काय करतात, ज्यांना सगळ्यात जास्त दुग्ध व्यवसाय परवडतो ते या पद्धतीनं सर्व जमा खर्च काढत असतात की बाबा ठीक आहे मला या एका गायीतून खर्च किती झालेला आहे, चाऱ्याचा खर्च असेल, त्यांच्या काही बाबा मेडिकल खर्च असेल, आजारपणाचा खर्च असेल, बाकी त्यांच्या आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाचा खर्च असेल, पुन्हा आपला सुग्रासाचा खर्च असेल, त्या सर्व गोष्टींचा ते खर्च एका साईडला मांडून ठेवतात। मला त्या ठिकाणी उत्पन्न किती भेटले एका गायीमधून, तुमच्या 7-8 गायी असतील तरी तुम्ही प्रत्येक गायीचा वेगवेगळा काढला तरी ठीक आहे, महिन्याला काढायचा आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने एक गाय बाबा आता ठीक आहे आपण आपल्या जवळ किटले असतात, आपल्याला कळू शकतो एक गाय किती साधारण दूध देते, काय अर्धा 1 लिटर इकडं तिकडं झालं तरी चालेल। पण या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की जमा खर्च तुमचा लिहून ठेवायचा आहे। आणि आता तुम्हाला निव्वळ नफा मगाशी म्हटल्याप्रमाणे 80,000 तर 100% राहू शकतो एका गायीमागे। तुम्हाला एका वेताला 80,000 रुपये सहज शिल्लक राहू शकतात। कमी सांगितलेले आहेत मी, याच्यापेक्षाही जास्त लोकांना राहतात, पण आपण का 80,000 देतोय की आपल्या साधारण गावाकडचे लोक म्हणजे छोटेसे दुग्ध व्यावसायिक असतील ते एवढा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमा खर्च या गोष्टी त्या गोष्टी त्याचा अभ्यास करू शकत नाही, त्याच्यामुळे मी 80,000